क्लास 9 ची फर्स्ट टर्म एक्झाम जी आहे ते अगदी 10 ते 15 दिवसामध्ये येणार आहे. त्यासाठी आपण सायन्स वनचा फर्स्ट चॅप्टर लॉज ऑफ मोशनचे टॉप 10 क्वेश्चन बघणार आहोत. त्यामधला पहिला क्वेश्चन राहणार आपला न्यूटन्स लॉज ऑफ मोशन. व्हेरी इम्पॉर्टंट आहे. तीनला तुम्हाला एकदम तोंडपाठ पाहिजे. नेक्स्ट क्वेश्चन राहणार आहे आपला डिफरन्स बिटवीन डिस्टन्स अँड डिस्प्लेसमेंट. व्हेरी इम्पॉर्टंट. कमीत कमी 3 4 पॉईंट जे तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे. डिफरन्स बिटवीन युनिफॉर्म अँड नॉन युनिफॉर्म मोशन. हे दोन्ही डिफरन्स बिटवीन व्हेरी इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर गिव्ह रिझन 2 सांगणार होते, 2च करून घ्या. पहिले वेलोसिटी ऑफ ऑब्जेक्ट ॲट रेस्ट इज युनिफॉर्म. व्हेरी इम्पॉर्टंट आहे. भरपूर वेळा विचारते फर्स्ट टर्म मध्ये. नेक्स्ट राहणार आहे गिव्ह रिझन आपला इट इज इझियर टू स्टॉप टेनिस बॉल ॲज कम्पेअर्ड टू क्रिकेट बॉल वेन बोथ ट्रॅव्हलिंग विथ द सेम वेलोसिटी. मुवमेंटम वाला क्वेश्चन राहणार आहे. चांगल्या प्रकारे तुम्हाला लर्न करायचे आहे. नेक्स्ट क्वेश्चन राहणार आहे क्वेश्चन नंबर 6 एक्सरसाइज मधला न्यूटन्स लॉचे एक्झाम्पल लिहायचे, काही डेफिनेशन करायचे आहे. सर्क्युलर मोशन, स्पीड, वेलोसिटी आणि ऍक्सेलरेशन एवढे केलं तरी सफिशियंट आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 1 मॅच द पेअर. व्हेरी इम्पॉर्टंट आणि व्हेरी इझी क्वेश्चन राहणार. 2 मार्कासाठी येऊ शकते. करायचं आहे म्हणजे करायचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 7 मधला ए जो आहे न्यूमरिकल फर्स्ट वाला व्हेरी इझी आहे. स्पीड वाला एव्हरेज स्पीड वाला न्यूमरिकल राहणार आहे. नेक्स्ट आपला क्वेश्चन नंबर 3 मधला एनी वन, त्यामध्ये यू ची, व्ही ची, ए ची, टी ची कायनेमॅटिकल इक्वेशन वरचा क्वेश्चन आहे, तो पण तुम्हाला करायचा आहे. आणि लास्ट वाला एक क्वेश्चन राहणार आहे न्यूमरिकल, तो राहणार आहे आपला क्वेश्चन नंबर 7 मधला सी थर्ड वाला न्यूमरिकल. एवढे जर केले तर तुम्ही आपला फर्स्ट सेमिस्टर एक्झाम जो आहे लॉज ऑफ मोशन पूर्णच्या पूर्ण क्वेश्चन क्रॅक करू शकता आणि चांगल्यात चांगले मार्क घेऊ शकता. तुम्ही जर युट्यूबवर पाहत असेल तर सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्रामवर पाहत असेल तर पटकन फॉलो